हिंदू मुसलमानाच्या महायुद्धातील अभूतपूर्व दुतोंडी संघर्ष. या अर्वाचीन इतिहासाच्या आरंभी भारतावर मुसलमानांनी केलेल्या आक्रमणामध्ये हिंदू राष्ट्राशी जी सशस्त्र युद्धे छेडली गेली त्यातील दुतोंडी संघर्ष ही हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील एक अभूतपूर्व दुर्घटना होती. कारण ऐतिहासिक कालात मुस्लिमांचे पूर्वी हिंदुस्थानावर यवन शकादी जी परराष्ट्रीय आक्रमणे झाली त्या सर्वांचा प्रमुख हेतू हिंदुस्थानात त्यांची राज्यसत्ता स्थापण्याचाच काय तो होता. हा राजकीय हेतू सोडून त्यांच्या आक्रमणांना इतर कोणतेही सांस्कृतिक किंवा धार्मिक वैर मुख्यत्वे कारणीभूत झालेले नव्हते, परंतु ह्या नव्या इस्लामी शत्रूची एक महत्त्वाकांक्षा त्या प्राचीन शत्रूप्रमाणेच हिंदू राष्ट्राची राजसत्ता उखडून टाकून साऱ्या हिंदुस्थानात मुस्लिम साम्राज्य करण्याची तर होतीच होती, परंतु राजकीय महत्त्वाकांक्षेच्या जोडीला त्या कोणत्याही प्राचीन शत्रूच्या स्वप्नात सुद्धा जी आली नव्हती अशी एक भयंकर धार्मिक महत्त्वाकांक्षाही इस्लामच्या ह्या आक्रमणाच्या मागे धगधगत होती. त्यांच्या आक्रमणाला सतत चेताविणाऱ्या आणि त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेहूनही अनेक पटीने राक्षसी असलेल्या या दुसऱ्या धार्मिक महत्त्वाकांक्षेच्या उन्मादात हिंदू राष्ट्राचा जीवनभूतच असलेला जो हिंदू धर्म, त्यांचे हिंदुत्व तेच नष्ट करण्यासाठी आणि त्या आक्रमकांचा मुस्लिम धर्म खड्गाच्या बळाने या हिंदू जगतावर लादण्यासाठी साऱ्या आशिया खंडातील हे लक्षावधी मुस्लिम आक्रमक अनेक राष्ट्रातून बाहेर घुसून ह्या हिंदुस्थानावर शतके तुटून पडत आली. ख्रिश्चनांचेही अत्याचारी आक्रमण. ती मुस्लिम संकट परंपरा कोसळत असताच दुष्काळात 13व्या महिन्याची भर पडावी त्याप्रमाणे पहिल्या ख्रिस्ती शतकातच मलबार प्रांतात घुसलेल्या सिरियन ख्रिश्चनांचा प्रश्न सोडला तरी साधारणतः 15व्या शतकाच्या आगेमागे युरोपात पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश इत्यादी ख्रिश्चन राष्ट्रेही पश्चिमेकडून सागरी मार्गाने हिंदुस्थानावर तुटून पडली. त्यांची ती ख्रिश्चन चढाईही मुसलमानांच्या आक्रमणाप्रमाणेच राजकीय आणि धार्मिक अशा दुहेरी स्वरूपाची आणि तितकीच राक्षसी होती. त्यांनीही लाखो हिंदूंना बयोनेटांनी बाटून त्यांच्यावर ख्रिश्चन धर्म बळाने लादण्याचा कसा प्रयत्न मांडला होता ते वृत्त यथास्थल पुढे उल्लेखले जाईलच. इथे प्रथम हिंदू मुस्लिम संघर्षाचाच उहापोह केला जाईल. मुसलमानी आक्रमणाच्या ह्या दोन्ही आघाड्या जरी एकाच महायुद्धाची उपांगे होत्या तरी त्यांची मूळचीच राजकीय नि धार्मिक अशी रूपे, त्यांच्या लढ्यांची साधने आणि त्यांची अंतिम फलाफले ही पुष्कळ अंशी भिन्नच होती. अर्थात त्यांची चिकित्साही काहीशी स्वतंत्रपणे करणे आवश्यक आहे. यास्तव प्रथमतः त्या महायुद्धातील मुस्लिमांच्या आणि तदितर म्लेच्छांच्या धार्मिक आक्रमणाचे समीक्षण आम्ही करणार आहोत आणि नंतर मुस्लिमांच्या राजकीय आक्रमणाच्या आघाडीचे समीक्षण करू. केवळ हिंदूनिंदक इतिहास, विदेशी इतिहासकारच काय किंवा आमच्या प्रत्यक्ष शत्रूंनी लिहिलेला इतिहास काय, पण आमच्या स्वतःच्या लोकांनी लिहिलेले बहुतेक इतिहास ही हिंदुत्वाच्या निर्भय दृष्टिकोनातून ते केव्हाही लिहिले गेले नसल्यामुळे हिंदूंचा यथार्थ गौरवाच्या गाथा कशा वारंवार गाळतात आणि हिंदूवर कोसळलेल्या आपत्तीची तेवढी टाचणे एकत्र करून आमच्या हिंदूंचा इतिहास म्हणून तेवढाच कसा प्रदर्शितात त्याविषयीच्या अनेक उदाहरणांना आम्ही मागेच उल्लेखलेले आहे. पुढेही उल्लेखू. ज्या कालखंडाविषयी आम्ही येथे आता लिहित आहोत त्या कालखंडाचे उदाहरण तेच सत्य विशद करणारे असल्यामुळे आम्ही त्याचा खाली विशेष निर्देश करतो. सर्वसाधारण इतिहास ग्रंथांमध्ये आणि विशेषतः गेल्या 150 वर्षातील शालेय इतिहासातून हुनांच्या नंतर 1-2 ओळीही मध्यंतरातील हिंदूंच्या परिस्थितीविषयी न लिहिता एकदम हिंदूवर मुसलमानांची झालेली जी संधीवरील पहिली स्वारी तिचाच वृत्तांत दिला जात असे आणि त्यानंतर एकामागून एक मुसलमान आक्रमकांचे वृत्तांत वर्णिले गेले असत. त्यामुळे सामान्य हिंदू वाचकांवर नि विशेषतः विद्यार्थ्यांवर असा संस्कार होई की हिंदूंचा इतिहास म्हणजे परकीयांनी त्यांच्यावर केलेल्या स्वाऱ्याच.
हिंदूंच्या पराजयाचा आणि त्यांच्या सतत दास्याचाच इतिहास होय. ह्या मिथ्या संस्कारांचा एक प्रस्थापित सत्य म्हणून गेली 2-3 शतके तरी आपल्या हितशत्रूंनी साऱ्या जगभर मोठा गाजावाजा केला होता. उदाहरणार्थ, हिंदुत्वाच्या द्वेषाने डोके फिरून गेलेले डॉक्टर आंबेडकरांसारखे गृहस्थ लिहितात, The Hindus has been a life of a continuous defeat. It is a made of survival of which every Hindu will feel ashamed. हुणानंतर हिंदूंनी केलेला हिंदू कुशापलीकडील खोतांपर्यंतचा दिग्विजय. ह्या प्रसंगापुरतेच बोलावायचे म्हणजे खरा इतिहास असा आहे की हुणांचा आणि पात केल्यानंतर म्हणजे साधारणतः सन 550व्या वर्षानंतर हिंदू राजांनी अनेक मार्गांनी सिंधू नदीस पुन्हा ओलांडून आज ज्यांना सिंध, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, हिरात, हिंदुकुश, गिलगित, काश्मीर इत्यादी नावे आहेत, जे प्रदेश अशोकाच्या मृत्यूनंतर वैदिक हिंदूंच्या हातून यवन, शक, हुणादी म्लेच्छांनी छिनावून घेऊन उणीपुरी 500 वर्षे तरी आपापल्या हाती ठेवलेले होते. ते सिंधूपलीकडील भारतीय साम्राज्याचे सारे प्रदेश त्या सर्व म्लेच्छ शत्रूंची राखरांगोळी करून वैदिक हिंदूंनी त्या काळात पुन्हा जिंकून घेतलेले होते. इतकेच नव्हे तर चंद्रगुप्ताच्या साम्राज्याच्या पलीकडे उत्तर कुरूपर्यंत वैदिक धर्माचा आणि राज्याचा ध्वज हिंदूंच्या विजयी सैन्यांनी पुनरपी नेऊन रोवलेला होता. एकदा तर काश्मीर पलीकडे मध्य आशियातील खोतांमध्ये हिंदू राजे राज्य करीत असत. आणखी एक त्या काळची चटकदार आठवण दिली म्हणजे पुरे की कित्येक इतिहासाच्या मते प्रत्यक्ष गझनीला राजा शिलादित्य राज्य करीत असे. हिंदू राष्ट्राची पुनरुत्थान क्षमता. हिंदूंच्या राष्ट्रीय पुनरुत्थान क्षमतेची ही आश्चर्यकारक चिकाटी पाहून स्मिथ सारखे परकीय इतिहासकारही क्षणभर तरी आश्चर्याने तोंडात बोट घालतात. सोनेरी पान चौथे याविषयीची माहिती आणि स्मिथचे हिंदूंच्या त्या काळच्या विजयशाली स्वातंत्र्याची वाखाणणी करणारे मूळ उद्गारही दिले आहेत. ते जिज्ञासूने पाहावेत. या स्थळी लावू तेवढे वाक्य उतरून खाली देत आहे. आफ्टर द डिफीट ऑफ मिहिरगुल बाय द हिंदूज अँड द एक्सटेन्शन ऑफ द हुन पॉवर, इंडिया एन्जॉयड इम्युनिटी फ्रॉम फॉरेन अटॅक फॉर नियरली 5 centuries. डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्वी लिहित दिलेल्या हिंदू इतिहासावरील पिसाटणी भरमसाठ आक्षेपांचे परस्पर स्मिथनेच असे सणसणीत खंडन केलेले आहे. मुसलमानांचा हिंदुस्थानशी झालेला प्रचंड संघर्षाचा प्रारंभ. साधारण समजूत अशी आहे की सिंधवर मोहम्मद कासिमने जी स्वारी केली तीच हिंदुस्थानावरील अरबी किंवा कोणत्याही मुसलमानाची पहिली स्वारी होय. परंतु वस्तुतः तसे नाही. त्या स्वारीच्या आधीपासून ते 50 वर्षे तरी अरबी मुसलमान सिंधमध्ये राज्य करीत असलेल्या ब्राह्मण वंशीय राजांशी अधूनमधून तंटे करीत होते. सैनिक चढाईचाही प्रयत्न करीत. तथापि मुसलमानांच्या परकीय तुकड्यांपासून तो सैन्यापर्यंत हिंदुस्थानात चंचू प्रवेश नाना दिशांनी करीत चाललेल्या या सर्व मुसलमानी आक्रमणांचा क्रमवार उल्लेख करण्याचा काही येथे संकल्प नाही. एकंदरीत या सर्व प्रयत्नांची हिंदूंनी डाळ शिजू दिली नाही. शेवटी अरबांच्या मुख्य खलिफाचा ओमान येथील गव्हर्नर जो उस्मानी त्याने हिंदू राज्यावर उघड स्वारी केली. परंतु सिंधच्या त्यावेळचा ब्राह्मण राजा चाचा ह्याने त्या अरब सैन्याचा पराभव करून त्याचा प्रत्यक्ष सेनापती जो अब्दुल अजीज त्यालाच ठार मारले. साधारणतः 640 पर्यंतच्या या उलाढालीनंतर अरबांनी कोणतीही महत्त्वाची उचापत केली नाही. केवळ एकाकी पडलेल्या दूरचा मरकाणी नावाचा लहानसा प्रदेश तेवढा जिंकून घेऊन तेथील हिंदूंना त्यांनी बळाने मुसलमान करून टाकले. तेच हे पुढे कट्टर मुसलमान झालेल्या त्या काळचे रानवट बलुची लोक होत. मुसलमानाची सिंधवरील पहिली मोठी स्वारी. त्यानंतर इसवी सन 711 मध्ये मोहम्मद कासिम नावाच्या अरबी मुसलमान सेनापतीने 50,000 सैन्यासह हिंदुस्थानच्या सिंध प्रांतावर पहिली मोठी प्रमाणावरचे असे आक्रमण केले. त्या काळी सिंधवर दाहिर नावाचा
वैदिक धर्माभिमानी ब्राह्मण राजकुळातील राजा राज्य करीत होता. अर्थात सिंधमध्ये बहुसंख्य जनता वैदिक धर्माभिमानी होती, हिंदूंचीच होती. उरलेली अल्पसंख्याक जनता बुद्ध धर्मीय होती. पूर्वी जेव्हा सिंध प्रांत हुनांचा शेवटचा उग्र राजा जो मिहिरगुल याचे सत्तेखाली होता, तेव्हा त्याने बुद्धांचा पुष्कळ छळ केलेला होता.